सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साई आहे. इयत्ता चौथी अध्यक्ष भाषा मुख्य गुरुजन वर्ग आणि जमलेला माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सावित्रीबाईबद्दल जे काय सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती. आज 3 जानेवारी आहे. आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी एकत्र येऊन करणार आहोत. सावित्रीबाई फुले हे भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. एवढे बोलून मी माझ्या भाषेत सांगतो. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि जमले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐका अशी विनम्र विनंती. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील सावित्रीबाई फुले हे भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी पुण्यातील मुलींची पहिली शाळा खोलली. त्यांनी वाईट समाजांना विरोध केला. एवढे म्हणून मी माझ्या अध्यक्ष भाषे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमले माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रार्थना होती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांच्या जन्मदिवसाबद्दल जे काही सांगणार ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कार्तिका आहे. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे होते. त्यांना माझा कौतुक एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.